मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवला आहे, तर कोणीही मनावर घेऊ नका. मजा घ्या. चला. उसाटगिरी करून करून आणि असाच झोपत जा 12 वाजेपर्यंत. आणि झोपून झोपून झालास आता 30 वर्षाचा. उठ पटकन. आज बायको पाहायला जायचं आहे तुला. उठ लवकर, उठ आणि तयारी करून ये बाहेर. आईला स्वप्न पडला का काय? खरीच बायको पाहायला जायचं रे बाबा. जाऊ दे पटकन. थांब आय, आलो आलो, थांब. या बसा, या बसा. अहो पाहुणे, तुम्ही पण बसा. मी हा बसतो ना. गपचूप उभे राहा साईडला. ते नाही बसणार. तुम्ही बसा ना, बसा तुम्ही पण बसा. आया सगळी जमा झाली, आता पोरगीला बोलवायला ना पटकन. मला पाहायची घाई झालीये. पोरीला बोलवता का जरा? आम्हाला जरा घाई आहे. अजून काय आहे ना, 2-3 गाव हिंडायचे आहेत. सुंदरे, ए सुंदरे, ही बघा आमची पोरगी सुंदरी. कशी वाटली? आया मस्त आहे. मला हीच बायको पाहिजे. मस्त पोरगी आहे. कितवी शिकली? सुंदरी आता MBBS करत आहे. आया त्या MBBS राहून ती बाजूला 10वी पास आहे काय नाही ते विचार आधी. गप. तो आहे अडाणीचा घोडा. शाळेत तर कधी गेला नाही आणि त्याला पाहिजे 10वी पासची बायको. गप्पस. आम्हाला तर तुमची पोरगी पसंत आली. तुमचा काय विचार आहे? आमचा काय विचार सांगू आता. आतांच्या जमान्यात काय पोशेनी पोरगीनी एकमेकाला पसंत केला काय झाला. आपले काय सांगायच्या मध्येच. सरकारी नोकरी तर कोणाला भेटते नाही आता. माझाच पहा ना, सरकारी नोकरीची तयारी करून करून डोक्यावर एक केस नाही राहिला. बरोबर सांगला इहाय भाऊ. काय ना, मी पण पोलीस भरतीची तयारी करून करून हो सुकून गेलोय बोंबलासारखा. पण काय पोलीस झालो नाही. बरोबर सांगलास इहाय भाऊ. काय सांगावं आता. मी पण सरकारी नोकरीची तयारी इकडून तिकडून परीक्षा देन शेवटी मग काय करशील, कुत्र्यांचा डॉक्टर झालो. आया हो, माझे बाजूला बसलाय काळा पोशाख, तो कोण आहे? गप्पस. त्यांचा मुलगा आहे तो येड्या. पण मग आया ती दोघा एवढी गोरी आणि मग हो कसा काय काळा? आताच्या जमान्यात त्या होतं बरोबर. गोऱ्यानं काळा आणि काळ्यानं गोरे पोशाख होत्या बरोबर, त्या चालत येते. तर मग आम्ही काय सांगतो, तर मग तुमची तयारी असेल तर मग लगेच 10 दिवसावर लगीन करून टाकू ना पोरांचा. हा, तशी आम्हाला पण घाई नाही आहे. पण म्हणजे लवकर आटपून घेतो तर म्हणजे कसा पोरांचा पुढा मग चांगला होता ना. ऐक, तू बायको तर पाहायला जातोस, पण जर तिचे आईनी बाबांनी जर लग्नाची घाई केली ना, काय समजो डाल में कुछ काला है. पण आया लगेच लगीन. आया मला काहीतरी गडबड वाटते. गप तू. एवढी चांगली पोरगी फेटली अन कधीपासून सांगतो ना, बायको बायको बायको, लगेच लगीन लावून टाकू. मग काय विचार झालाय तुमचा? आमचा विचार झाला काय म्हणजे ना, आपले 10 दिवसावर लगेच दोघांचा लगीन लावून देऊ पोरांचा. पण तुमच्या पोरगीच्या काही इच्छा होया तर म्हणजे तिच्या मनात काय हवा तर मग सांगती असा. छे पोरीच्या मनात काहीच नाही. ती आम्ही जसा सांगला तसा. आम्ही तर म्हणजे मागचे 2 महिन्यापासून वाटच पाहत होतो काय म्हणजे कोणी पटकन मागणं येतात तर देण टाकतो असा. पोरीला मोठी झाली आता. कसं आहे ना, अजून जर 2-1 महिने झालं तर मग त्या दपवता येणार नाही ना. तू समजा? हा. आया काय दपवता येणार नाही? अरे वेड्या, पोरगी मोठी झाली आता, वय तिचा दपवता येणार नाही असा ना त्या. चालेल तर मग, ठरला तर मग लवकरात लवकर 10 दिवसात दोघांचा लगीन लावून देऊ. चालेल. काय रे शांता, पोरगी पाहून आलास? मग कशी काय वहिनी? दाखव ना फोटो बिटू दाखव. हो गे फोटो पाय तूच. पोरगी चांगली आहे रे दिसायला, पण जरा गडबड वाटत हे मला. कशा रे खटण्या, काय झालं हसायला? काय झालं हसायला सांगतोस यार. अरे ही पोरगी इथं खालचे पाड्यातले निलेचे आयटम आहे. निलेने बरोबर तिचा काम केला हवा. आता लग्नाला जरा घाईच कराय घेतली. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर.